लावला पाहिजे. पण आता विषय काय झालाय, आमच्यातले म्हणजे जी माझ्या सराउंडिंग मधले विद्यार्थी आहेत आमच्या कॉलेजमधले, मला जेवढी लोक माहिती ती काय सर्वजण फुल स्टॅक जावा मध्ये करायला लागेल. तर मग मला कन्फ्युजन आहे की फुल स्टॅक जावा करावा का फुल स्टॅक इन पायथॉन करावं. आता तुम्हाला काय वाटते, म्हणजे बाबा जर फुल स्टॅक जावा केलं तर तुला जॉब भेटेल का फुल स्टॅक इन पायथॉन केला तर जॉब भेटेल? म्हणजे कोर्सचा डोमेन आहे आता जास्त करून दोनच चालले. अच्छा, आमच्या जी कॉलेजमधले विद्यार्थी ते बऱ्यापैकी फुल स्टॅक जावाकडे जायला लागले. ज्याला कोणाला विचारल ते म्हणते फुल स्टॅक जावा मध्ये मी केलंय जावा. तर मग तुमचं सजेशन काय राहील? ते आता त्यांनी एक कुठून तरी त्यांना डेटा मिळाला असेल, इन्फॉर्मेशन मिळाली असेल, ही पुण्यामध्ये समजा त्याचं डिमांड असेल. तर जसं तुम्हाला फ्लुएन्सली म्हटलं, मी माझा डेव्हलपमेंट मध्ये तेवढं टच नाहीये की कुठे काय चालू आहे सध्या. तर सायबर सिक्युरिटीचं विचारलं तर मी तुम्हाला सांगेन की सायबर सिक्युरिटी पण एक चांगलं मार्केट आहे. तिथे मुलं खूप लागतात आणि नेटवर्क सिस्टम हे जे कसं चालतात, क्लाउड कसं चालतं, याचे कोर्सेस करून तुम्ही स्वतःला त्या फील्ड मध्ये आणू शकता. समजा तो एक वेगळा एरिया झाला, हा एक झाला डेटा बेस किंवा डेटा हँडलिंग, तो एक वेगळा वेळ. असे 3-4 रस्ते आहेत. जर समजा आता मला जर सायबर सिक्युरिटी मध्ये शिरायचं असेल, तुम्ही म्हणताय तसं, मग जर मी म्हटलं आता 11 डिसेंबरला माझा पेपर संपतो, तर मग त्यानंतर काय करायला लागेल ना? तुम्हाला कोर्स CCNA आहे कोर्स, किंवा सिस्टम साठी मायक्रोसॉफ्टचे सर्टिफिकेट्स आहेत ते करावं लागतं, A+. त्याच्यानंतर तुम्हाला CCNA झालं, नंतर पुढे CC वरचा पण आहे, किंवा एखादी प्रॉडक्ट पकडायचं. नंतर समजा पालो आल्टो आहे, फायरवॉल तुम्हाला चांगलं वाटतंय किंवा एक सिस्टम चांगलं वाटतंय, तर तुम्ही सिस्टम कडे जाऊ शकता किंवा नेटवर्क कडे जाऊ शकता. त्याच्यामध्ये एक ट्रॅक पकडायचा, मग त्याच्यामध्ये तुम्हाला मग जॉब मिळेल. जॉब. आता मी कसं फुल स्टॅक जावा सांगितलं, तर सायबर सिक्युरिटी मध्ये कोणते कोर्स आहेत? हे झाले बेसिक. मी असं काही लोक काय करतात, डायरेक्ट सायबर सिक्युरिटी मध्ये येतात. तर मी त्यांना म्हणेन की तुम्ही डायरेक्ट सायबर सिक्युरिटी मध्ये येण्यापेक्षा पहिले तुमचे सगळे लेयर्स क्लिअर होऊ द्या. सायबर सिक्युरिटी हे टॉप लेअर आहे. टॉप लेअर आहे. हा, तर तुम्हाला IP काय असतो, त्याचे लॉग्स काय असतात, ऍड्रेस, किंवा राउटिंग नेटवर्क कसं केलेलं असतं, सिस्टमचे नॉर्मली इश्यूज काय असतात, हे सगळं समजून घ्या. त्याच्यावरती 1-2 वर्ष काम करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सायबर सिक्युरिटी मध्ये एकदम अशी उडी मारली तर मग खालचं क्लिअर नाही होणार. एखादा लॉग आला समजा, तर तो कशा संदर्भात आहे, तिथे एखादी EXE दिसली तुम्हाला, तर ती EXE कुठल्या सॉफ्टवेअरची आहे, ती कुठल्या पाथला आहे, म्हणजे तिथं त्या पाथला आहे म्हणजे त्याचा काय अर्थ आहे, हे सिस्टम मध्ये काम केल्यावर लवकर समजतं. आता इंडस्ट्रीमध्ये, IT इंडस्ट्रीमध्ये काय हलावा चालू आहे, म्हणजे परिस्थिती काय आता IT इंडस्ट्रीची 2024 मध्ये? आता तुम्हाला पण माहितीच असेल, आता AI वगैरे सगळं ऑटोमेशन ह्या गोष्टी चालू आहेत आणि ज्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी वगैरे आलेले त्याच्यावरती काम चालू आहे काय? आता तुम्ही तसं AI मध्ये किंवा जे आता ऑटोमेशन सगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये जर शिकलात तर त्याचाही हेल्प होऊ शकतो एखाद्या प्रोजेक्टला. तिथे रिक्वायरमेंट आहे सध्या. जॉब मार्केट कसे आहे IT इंडस्ट्रीचे 2024 मध्ये? जॉब मार्केट आहे, एकदम चांगलं नाही पण बऱ्यापैकी आहे मी म्हणेन. कारण आता जसं की ग्लोबल जर थोडस पॉलिटिकली किंवा एक तुम्ही बघितलं चेंजेस, तर आता इंडियाला स्कोप वाढलेला आहे आणि जेवढं तुम्ही स्वतःला अपग्रेड कराल तेवढं तुम्हाला लवकरात लवकर जॉब किंवा तिथे जाऊन ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. जे मार्केटमध्ये आता लोक जी रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये जाऊ शकतात. कारण मार्केट बरं आहे. नाही, सर्वजण कसे विद्यार्थी म्हणतात AI/ML आले त्यामुळे थोडस जॉब कमी झालेत. नाही, पण ते तुम्ही डेव्हलपमेंट साईडचे झाले. तुम्ही नेटवर्क सिस्टम सायबर सिक्युरिटी याच्यामध्ये आले का? त्याच्यामध्ये आले का? SQL किंवा SQL चे डेटाबेस आहेत त्या पण टेक्नॉलॉजीवर लोक हवे असतात. आता GDPR आहे, जो GDPR म्हणजे तुमचा डेटा प्रोटेक्शन. तुम्ही तुमच्या कंपनीचा डेटा त्या रिजनच्या बाहेर नाही गेला पाहिजे, तर त्याच्यासाठी काही करणार नाही. समजा इंडियातला डेटा आहे, इंडियन गव्हर्नमेंट म्हणते माझा डेटा बाहेर नाही गेला पाहिजे. समजा SBI चा डेटा आहे, तर का तो रीड होत असेल ऑस्ट्रेलियामध्ये किंवा युरोपमध्ये, तर तिकडून अटॅक होऊ शकतो ना त्याच्यावर.
त्याला GDPR, आता युरोप मध्ये ती GDPR पॉलिसी आहे. आता मी लॉयर झालोय, तुम्हाला सांगितलं मी सायबर लॉ पण केलाय. तर याच्यामुळे मला या गोष्टी कळवल्या, फॉरेन्सिक्स काय आहे, पॉलिसीज काय आहे, NDA काय आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटलं ती सायबर लॉ करावं म्हणून? आता एवढं तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये तरी पण सायबर सिक्युरिटी मध्ये आहे तरी पण तुम्हाला आता कसं काय ते? मी कसं स्वतःला अपग्रेड करण्यासाठी आता एक IT आहे, सायबर आहे. तर सायबर मध्ये क्राईम होत आहे, तर क्राईम आहे म्हणजे त्याला काहीतरी लॉ असणार. आणि कंपन्यांचे वेगवेगळे जे लॉज असतात, जसं आपण कोणताही नवीन अकाउंट ओपन करतो तर तिथे अग्रीमेंट साइन करतो, तर तिथे बँकेचं कशाचं अकाउंट म्हणताय तुम्ही? कोणतंही बँकेचं अकाउंट ओपन केलं ना, तर तिथे नाही का छोटस पॉलिसी असतेच की ऍक्सेप्ट करा म्हणून. ह्या पॉलिसी असतात त्या कशा असतात, का असतात? कारण ती जर का नाही केलं तर आपण वाचत पण नाही, वाचतच नाही, डायरेक्ट ऍक्सेप्ट करून. त्या का असतात त्याच्यासाठी माझी ती क्युरियोसिटी वाढली की इथं सायबर आहे म्हणजे तिथं लॉ असणार. आणि तिथं आता इन्व्हेस्टिगेशन तर आम्ही करतच असतो, जे पण सायबरचे अटॅक वगैरे होतात, तर त्याच्यामध्ये ही लॉ किंवा एक फॉरेन्सिक्स समजण्यासाठी ह्या गोष्टीसाठी मी लॉ केलं. आणि नंतर मग सायबर लॉ केलं. सायबर लॉ एक डिप्लोमा आहे आणि लॉ एक डिग्री आहे. किती वर्षाची असते लॉ डिग्री? ती 3 वर्षाची. 3 वर्ष. 3 वर्षाची मी 2019 ला जॉईन केली आणि नंतर मग 2022 ला कम्प्लीट झालं. इकडे वर्क करत होता ना साइड बाय साइड? पेपरला जायचं आणि करायचं. माझं एज्युकेशनच म्हणजे तसं आहे. IT इंडस्ट्रीमध्ये असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही 5 पुस्तके वाचली पाहिजेत. म्हणजे जे विद्यार्थी आहेत कम्प्युटरला आहेत बाबा त्यांनी वाचले पाहिजे. नाहीतर तुम्हाला जर सायबर सिक्युरिटीतलं जरी सांगितले तरी चालेल. म्हणजे जे IT इंडस्ट्रीमध्ये पोरं काम करते त्यांच्यासाठी 5 पुस्तकं. आता सायबर सिक्युरिटी मध्ये जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही ज्या फील्ड मध्ये जात आहे आणि त्या फील्ड मध्ये तुम्हाला फोकस्ड राहिलं पाहिजे. त्या फील्ड मधली तुम्हाला पुस्तक वाचावी लागतात. समजा एक सायबर सिक्युरिटी मधले पुस्तक आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी एक पुस्तक आहे, किंवा एक कम्युनिकेशन फ्लुएन्सी येण्यासाठी ती पण आहे. आणि प्लस जसं मी तुम्हाला म्हटलं की थोडस एक जीवनाचा अभ्यास येण्यासाठी भगवद्गीता हे पण वाचली पाहिजे. तसली पुस्तकं सांगा जर तुम्ही वाचली असतील. भगवद्गीता सोडून भगवद्गीता वाचलेली आहे. स्वामी विवेकानंदांचं कर्मयोग वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं काय सांगितलं थोडक्यात की स्वामी विवेकानंद सांगतात तू 1000 वेळा प्रयत्न कर आणि परत फेल झालं तर काय करू, तर स्वामी म्हणतात की परत एकदा प्रयत्न कर. म्हणजे एवढा प्रयत्न करत राहणं हे गरज आहे. जसं मी आता माझं घर जसं जॉब येईल तसं स्विच करायचो. मी 20 ठिकाणी घरं बदलले. कॅन यू बिलीव्ह? 20 ठिकाणी मी घरं बदलले. मी जॉब जवळजवळ 10 ते 12 ठिकाणी केलेलं आहे. सुरुवातीला 800 रुपयापासून, आता समजा आपला भरपूर आहे पॅकेज वगैरे, पण परत 4 कंट्रीला जाऊन आलो. ह्या गोष्टी करण्यामागं एक प्रयत्न हेच माझ्या कामात. त्या पुस्तकातून तुम्हाला हे संदेश भेटल्यामुळे तुमचं एवढं झालं, तुम्ही सोडलं नाही प्रयत्न करायचं. आणि आध्यात्मिक असल्यामुळे एक परमेश्वराला प्रार्थना की बाबा थोडस बघ माझ्याकडे, बरोबर नाही का? कारण जीवनामध्ये सगळं आता आम्ही फॉरेनला